महाराष्ट्रातील प्रशासकीय तिजोरीला 32,000 कोटींची गळती लागली आहे आणि हा आकडा काही छोटा नाहीये. कॅगच्या अहवालानुसार आता हा मोठा प्रकार समोर आलाय. आता हे पैसे नेमके गेले कुठे? तर कॅगच्या अहवालानुसार यातलं सगळ्यात मोठं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे वाहनांच्या थकीत कराचं. अनेक वाहनांचा कर हा थकवणाऱ्यांमुळे त्यांच्या प्रशासकीय तिजोरीला मोठे नुकसान होत असल्याचं समोर आलंय. हजारो लोकांनी कर भरलेलाच नाहीये आणि तरी देखील त्यांच्यावर कारवाई नाही. याविषयी आरटीओला थेट सवाल करण्यात आला की हजारो वाहनांचा कर थकवणाऱ्यांवर आरटीओ इतका मेहरबान का? महत्वाची बाब म्हणजे गेल्या 5 वर्षात 10,000 कोटींपेक्षा जास्त थकबाकी ही अजूनही बाकी आहे. म्हणजे पैसा तर आहे पण तिजोरीत येतच नाहीये. दुसरं कारण म्हणजे एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये जेव्हा महापालिका होती तेव्हा तिजोरीत 80,000 कोटी होते. पण जसं महापालिकेवर राज्य सरकार प्रशासक नियंत्रण आलं, आयुक्तांचं नियंत्रण आलं, त्यानंतर यातले 31 कोटी हे कमी झाले, ज्यात विकासाच्या नावाखाली हजारो कोटी खर्च झाले, FD मोडल्या गेल्या. पण हा खर्च नेमका गेला कुठे? एकीकडे कर वसुली नाही, दुसरीकडे साठवलेला पैसा कमी आणि मध्ये सामान्य माणूस हा मात्र कर भरतच राहतोय. आणि जर अशीच गळती सुरू राहिली तर उद्या विकासासाठी काही उरणारच नाही. हाच सध्या मोठा प्रश्न उपस्थित झालाय. तुम्हाला काय वाटतं याबाबत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.